नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो आहोत वांग्याची रस्सा भाजी। तर ही भाजी कशी बनवली त्याचे साहित्य आणि कृती बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत वांग्याची रस्सा भाजी। रस्सा भाजीसाठी लागणारे मसाले बघा। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या 10 ते 15 घेतलेले आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। इथं सुक्क खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे। तीळ घेतलेले आहेत 1 चमचा, 1 चमचा बडीशेप आहे, 1 काळा वेलदोडा आहे, 2-4 लवंगाचे तुकडे आहेत, दालचिनीचे तुकडे आहेत आणि 4 लवंग आहेत, 1 चमचा जिरा आहे, 1 छोटा कांदा आपण चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्याच्यानंतर इथं मसाले बघा। हा गोडा मसाला 1 चमचा आहे, हा कांदा लसूण मसाला 1 चमचा आहे आणि हा आपला घरगुती वापराचा मसाला 1 चमचा आहे। आता हे सगळे मसाले मी दाखवते तुम्हाला आपण रस्सा भाजी वांग्याची कशी करायची आहे ते। इथं पहा थोडंसं तेल टाकलंय मी कढईमध्ये आणि आता हा कांदा आपण छानपैकी लालसर परतून घेणार आहे। तर हा पहा इथं आपला कांदा छानपैकी परतत आलेला आहे। आपल्याला कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे बरं का, कारण आपल्याला हा सगळा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहे, त्याच्यामुळे मसाला कुठलाच आपल्याला कच्चा ठेवायचा नाहीये। हा पहा इथं आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे, आपण आता काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला गरम मसाला भाजून घ्यायचा आहे। तीळ आहेत, बडीशेप आहे 1 चमचा, लवंग दालचिनी आणि 1 काळा वेलदोडा आहे। हा पण मसाला आपण चांगला भाजून घेणार आहे, म्हणजे काय होतं आपला जो आपण आता वाटण करणार आहे वांग्याच्या भाजीला पातळ रश्शाला, त्याच्यामध्ये हा एकदम बारीक वाटला जातो। अशा प्रकारे छानपैकी आपल्याला हा गरम मसाला भाजून घ्यायचा आहे। खूप छान अशा पद्धतीने भाजी करा मंडळी, खूप छान होते बरं का वांग्याची रस्सा भाजी, सुंदर भाजी होते। हे पहा मसाले चांगले भाजून झालेत आपले। हे पहा अशा पद्धतीने आपण गरम मसाला भाजून घेतलाय, खोबरं आपण गॅसवर भाजून घेतलेलं होतं, कांदा आपण लालसर भाजून घेतलाय, शेंगदाणे पण आपले भाजलेले आहेत। आता इथे लसूण आणि आलं आपल्याला भाजायचं नाहीये, कोथिंबीर पण नाही भाजायची आणि ह्या हिरव्या मिरच्या पण मी कच्च्या टाकणार आहे। आता हा सगळा मसाला आपण वाटून घेणार आहे मिक्सरला। तर सगळ्यात आधी मी लसूण खोबरं आणि आलं वाटून घेते, कारण मिक्सरला खोबरं लवकर बारीक होत नाही। तर त्याच्या सगळ्यात आधी आपण आलं लसूण आणि खोबरं वाटून घ्यायचे, त्याच्यानंतर हे आपण बाकीचे मसाले टाकणार आहे। हे पहा इथं आपलं लसूण खोबरं बारीक करून झालेले आहे। आता आपण शेंगदाणे टाकूयात, ह्या 2 हिरव्या मिरच्या टाकूयात, कांदा टाकूयात, आणि हे जे गरम मसाले आपण करून घेतले होते भाजून घेतले होते ते टाकूयात। तिळाने आणि शेंगदाण्याने दाटसरपणा येतो बरं का आपल्या ग्रेव्हीला मंडळी, म्हणून मी कांदा थोडासा कमी घातलेला आहे। कांदा जास्त घालायचा नाहीये ह्या ग्रेव्हीला, अर्धा कांदा असला तरी पुष्कळ झाला, कारण तीळ आणि शेंगदाणे आहेत त्याच्यामुळे ग्रेव्ही आपली छान घट्टसर होते। तर हे पहा आता आपण कोथिंबीर टाकूया वरून आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपण बारीक करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे आपला मसाला सगळा वाटून झालेला आहे, आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे घरगुती आपलं तिखट आहे 12 महिन्याचं साठवणीचं, हे कांदा लसूण मसाला आहे आपला, आणि हा गोडा मसाला आहे। सगळे मसाले 1-1 चमचे आहेत, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहे आता ह्या मसाल्यामध्ये। हे पहा आता आपण मीठ घालणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया, चवीनुसार मीठ घाला तुमच्या। हे पहा आणि हा सगळा मसाला आता आपण एकत्र करून वांग्यामध्ये भरणार आहे। अशा प्रकारे हा मसाला चांगला आपल्याला कालवून घ्यायचा आहे। आता हा एकसारखा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे।
हा असा आपण आता एकत्र करून ठेवलाय। हा आता आपल्या वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहे। हे पहा, आपण ज्या कढईमध्ये मसाले भाजलेत त्याच कढईमध्ये वांग करणार आहे। तर आपण थोडंसं तेल टाकूया वांग्याला। आपण मसाल्यामध्ये जेव्हा वांगी आपण भरली त्यावेळेस वांग भरताना आपण तेल टाकलेले। आता हे पहा, कढईमधलं तेल गरम झालं की आपण वांग फोडणीला टाकणार आहे। हे पहा, फोडणीला आता आपण थोडीशी मोहरी टाकणार आहे। एक अर्धा चमचा हळद टाकतोय आपण। हिंग टाकलाय, कढीपत्त्याची पानं टाकली आणि हे आता आपण असं छानपैकी परतून घेणार आहे ही फोडणी। आता आपण वांगी टाकूया। वांगी पण आपल्याला ह्या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची। ही रस्सा भाजी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर पण खूप छान लागते बरं का। ट्राय करा तुम्ही, सुंदर भाजी होते। छानपैकी आपल्याला वांगी परतून घ्यायची तशी तेलामध्ये ह्या। आता आपण काय करणार आहे, 2 मिनिटासाठी ह्या वांग्यावरती झाकण ठेवणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। हे पहा, आपण एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं वांग्यावरती। आता आपण पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये। मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलं होतं, ज्या भांड्यात आपण मसाले बारीक केले। आता ह्या पाण्याला उकळी आली की आपण बाकीचे जे आपले मसाले आहेत ते टाकणार आहे। झाकण ठेवतोय आपण एक 5 मिनिटासाठी। वांग्याला आता उकळी आलेली। आता आपण हा जो आपला मसाला राहिलेला होता तो मसाला घालतोय आपण त्याच्यामध्ये। हे पहा, आणि आता आपण आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे। अशा प्रकारे आपण आता ह्या भाजीमध्ये पाणी ओतले। ही भाजी आपण एक 5 ते 10 मिनिटं शिजून देणार आहे। हे पहा मंडळी, आपण बघूया आपली भाजी झाली आहे का। हे पहा, छानपैकी आपली वांग्याची रस्सा भाजी तयार आहे। आता आपण थोडासा इथं मी चिंच भिजत घातली होती। हे पहा, तर हा आपण चिंचेचा कोळ टाकणार आहे। थोडासा टाकायचा आहे आपल्याला। हे पहा, थोडासा आपण चिंचेचा कोळ टाकतोय वांग्याला। कोथिंबीर टाकणार आहे आपण। हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपली आज आपण जी रस्सा भाजी, वांग्याची रस्सा भाजी केली। छानपैकी रस्सा भाजी तयार आहे। आपली वांगी पण छानपैकी शिजलेली आहेत। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।